नमस्कार मंडळी. आपण पाहतोय हळूहळू तेजस घरातल्यांना स्वीकारतोय. त्या घरात तो स्थिरावतोय. पण अमितच्या मनाची मात्र ओढाताण चालू आहे. एकीकडे तो काकूशी अटॅच होतोय, पण दुसरीकडे काका आपल्यावर सगळ्या गोष्टींसाठी जबरदस्ती करतोय असं त्याला वाटतंय. त्यामुळेच त्याला काकाची अथॉरिटी नकोय. त्याला फ्रीडम हवंय. पुन्हा आपल्या घरी विठ्ठलवाडीला जावं, कीर्तीला भेटावं असं त्याला वाटतंय. त्याचं एक मन इथे रमतंय तोपर्यंतच दुसरं मन त्याला विठ्ठलवाडीकडे ओढतंय आणि म्हणून त्याची चिडचिड होतीये. त्यात त्याचा स्वभाव आधीच रडका चिडका. रागाच्या भरात त्याचा स्वतःवर कंट्रोल राहत नाहीये. पण अशा इम्पल्सिव्ह लोकांना जोपर्यंत आपल्या हातून आपण काय गमावलं हे कळत नाही तोपर्यंत त्यांच्यात अजिबात बदल होत नसतो. अमित सुद्धा एका घटनेने लवकर बदलणारच आहे. पण तोपर्यंत त्याला सहन करूया आणि आजचा भाग एन्जॉय करूया. कादंबरी थोडं तुझं थोडं माझं भाग 10. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. संध्याकाळी शेखर आणि अमित घरी आले. आज सई आणि तेजस अगदी शांत होते. शेखरला पण जरा आश्चर्यच वाटलं. त्याने शर्वरीला विचारलं, काय ग, या दोघांना काय झालंय? एवढी शांत काय थे? हसत हसत शर्वरी म्हणाली, अहो उद्या रिझल्ट आहे ना, त्याचं टेन्शन आलंय दोघांना. तेजस तर सारखा देवासमोर उभा राहून काहीतरी प्रार्थनाच करतोय. बोलता बोलताच शर्वरीला हसू आलं. शेखरला पण हसू आलं. काय रे, आज तुम्ही टीव्ही लावला नाहीत? मुद्दामूनच शेखरने विचारलं. नाही बाबा, आता आम्हाला भविष्याचा विचार करायला हवा. टीव्हीवरचे निरर्थक कार्यक्रम बघून वेळ फुकट घालवण्यात काय अर्थ आहे? सई बोलली तसं शेखरने आपल्या भुवया उंच केल्या. हो, आणि हे तत्वज्ञान कधी सुचलं आपल्याला? त्याने विचारलं. हे काय बाबा, आता थोड्या वेळापूर्वीच. आणि कसं सुचलं ते? शेखरने पुन्हा विचारलं. कसं सुचणार बाबा? उद्या रिझल्ट आहे. ही बातमी तुम्ही ऐकली नाहीत का? तिने गंभीर होऊन विचारलं. शेखरला मग एकदम हसूच आलं. बरं, मग फर्स्ट क्लास मिळेल ना तुला? शेखरने विचारलं. बाबा, या आधी पण मी सांगितले, काही गोष्टी आपल्या हातात नसतात हो. आपण कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी कर्माच्या अधीनच असतात. श्रीकृष्ण काय म्हणतात? तुम्ही तुमची कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, सई म्हणाली. सई बेटा, आज फारच अध्यात्म आणि तत्वज्ञान सुचतंय बुवा तुम्हाला. मग शेखरने तेजसकडे पाहिलं. तो बिचारा डोळे बंद करून कसला तरी मंत्र म्हणत होता. तेजू, तुला फर्स्ट क्लास मिळेल ना रे? काकाने विचारलं. काका, या बाबतीत ना मला सईचं म्हणणं पटतंय. शेवटी आपल्या हातात काय असतं? तो म्हणाला. हो, या विषयावर बरं एकमत झालं तुमचं. एरवी तर कोणत्याही विषयावर तुमची मतं जुळत नाहीत, शेखर काका म्हणाला. मग तेजस बिचारा शांत झाला. सई आणि तेजस, मी सांगून ठेवतो तुम्हाला, फर्स्ट क्लास यायला हवा हां. शेखरने आधीच धमकी देऊन टाकली. अहो, कशाला घाबरवताय मुलांना? आधीच बघा ना किती टेन्शन आहे त्यांना. त्यांनी त्यांचा अभ्यास केला, आता मरू दे. जो काही रिझल्ट यायचा तो येऊ दे, शर्वरी काकू वैतागत म्हणाली. तेजसचं मला माहीत नाही. सईने काय अभ्यास केलाय ना तो मी वर्षभर पाहिलाय. नुसता धांगडधिंगा, शॉपिंग, मोबाईल यातच बराचसा वेळ गेलाय तिचा. आमच्या वेळेस ना शरू, आम्ही लायब्ररीमध्ये किती किती वेळ बसायचो. आमच्या आईवडिलांना अभ्यास करा असं सांगायला लागलंच नाही आम्हाला. उलट तर ते म्हणायचे, मुलांनो आता पास झाला अभ्यास, किती अभ्यास करणार? आणि इथे बघा, फर्स्ट क्लास मिळेल का विचारलं तर आम्हाला कर्मसिद्धांताचा नियम समजावून सांगतायत. जाऊ दे आता, काय असेल ते असेल, नका घेऊ टेन्शन. फार काही बोलणार नाही मी, शेखर म्हणाल्यावर मग दोघं एकदम रिलॅक्स झाले. मग आता थोडा वेळ टीव्ही पाहू आम्ही बाबा, सईने विचारलं. शेखरने जरा रागातच तिच्याकडे पाहिलं. अरे बघा रे, तुम्ही पण काय विचारत बसला? रिमोट हातात देत शर्वरी म्हणाली. काका एवढं म्हणाला तरी तेजसला वाटायची ती भीती वाटतच होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो बिचारा टेन्शनमध्येच होता. त्याने नीट नाश्ता पण केला नाही. अरे तेजू, नको एवढं टेन्शन घेऊस, मिळतील चांगले मार्क. आणि हे बघ, नाही मिळाले तरी काही हरकत नाही, तू खाऊन घे पाहू. शर्वरीने जबरदस्तीने त्याला खायला दिलं.
त्या मानाने सई रिलॅक्स होती. तुम्हा दोघांचं हॉल तिकीट नंबर मला देऊन ठेवा. ऑफिसमध्ये चेक करून सांगतो मी रिझल्ट तुमचा, अमित म्हणाला. दोघांनी त्याच्याकडे नंबर देऊन ठेवला. दुपार झाली तसं अमितचं सगळं लक्ष त्या रिझल्टच्या साईटकडेच होतं. पण त्या साईटवर बराचसा लोड होता. अजिबातच ती साईट उघडत नव्हती. हे काय, किती लोड आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने पुन्हा एकदा ट्राय करून पाहिलं. ओपनच होत नाहीये. या लोकांनी निदान 2-3 साईट्स तरी ठेवायच्या ना. त्याचं ते बोलणं अवनी ऐकतच होती. काही प्रॉब्लेम आहे का? मी काही मदत करू का? तिने विचारलं. नको, कामाचं नाही आहे ते. मी माझं वेगळंच पर्सनल काम करतोय, अमित म्हणाला. बरं ठीक आहे, पण काही मदत हवी असेल तर सांगा, करेन मी, ती म्हणाली. ती एवढं बोलेपर्यंत अमितचा लॅपटॉप हँग झाला. अरे, आता या लॅपटॉपला काय झालं? वैतागतच त्याने आपली मूठ टेबलावर आदळली. ती पण मग उठून उभी राहिली. फारच अस्वस्थ दिसताय तुम्ही. खरंच काही मदत हवी असेल तर सांगा, करेन मी, ती म्हणाली. म्हणजे फार पर्सनल काम नसेल तर करू शकेन मी, ती पुन्हा एकदा म्हणाली. आता तिची मदत घेण्याशिवाय अमितकडे पर्यायच नव्हता. बरं, मग एक मदत कराल का? ही ना बोर्डची साईट आहे. आज माझ्या भावाचा आणि बहिणीचा रिझल्ट आहे. बघा तुमच्या इथे ही साईट ओपन होतीये का? माझा लॅपटॉप तर आता हँग झाला. हो, पाहते, असं म्हणत तिने साईट ओपन केली. पण तिच्या इथेही बराच लोड असल्यामुळे साईट काही ओपन होत नव्हती. अमित बिचारा अस्वस्थ होत होता. बिचारे सई आणि तेजस टेन्शनमध्ये असणार. काय करूया आता? त्याला सई आणि तेजसची काळजी वाटू लागली. काळजी करू नका, दोघेही होतील पास, हसत हसत ती म्हणाली. ते मलाही माहिती आहे हो, पण नुसते पास व्हायला नकोच आहेत. दोघांनाही फर्स्ट क्लास मिळायला हवा, नाहीतर काही खरं नाही आज त्यांचं. काकाकडे पाहत तो म्हणाला. का? फर्स्ट क्लासच का मिळायला हवा? असा काही नियम आहे का? तिने विचारलं. हो, आमच्या घरी तसाच नियम आहे, तो म्हणाला. मग तिने जरा आश्चर्याने पाहिलं. पण नाही मिळाला तर काय होईल? तिने कुतूहलाने विचारलं. ते आम्हाला संध्याकाळी घरी गेल्यावरच कळेल, पुन्हा एकदा भुवया उडवत तो म्हणाला. तिला विशेष काही कळलं नाही. खरं सांगू का, मार्क आणि यश याचा परस्पर संबंध असतोच असं नाही. अहो, कितीतरी बिझनेसमॅन पहा, ॲक्टर, क्रिकेटर, कुठे एवढे शिकलेले आहेत, पण चिक्कार पैसे कमवत आहेत की यश मिळवत आहेत, ती म्हणाली. हो, पण हे आमच्या काकाला पटायला हवं ना, अमित बोलून गेला. ओ, म्हणजे शेखर सरांनी सांगितलंय फर्स्ट क्लास मिळायला हवा म्हणून, तिने विचारलं. हो, तसा तो म्हणतोय. फार काही बोलणार नाही मी, पण त्याचं कमी बोलणंच एवढं फार असतं ना की फार काही बोलायची गरजच नसते त्याला. तिने मग शेखर सरांच्या केबिनमध्ये पाहिलं. ते निश्चिंतपणे लॅपटॉपवर काम करत होते. बिचारे सई आणि तेजस दोघे पण फार टेन्शनमध्ये असतील हो. मी पण सकाळपासून प्रार्थना करतोय की दोघांनाही फर्स्ट क्लास मिळू दे. फर्स्ट क्लास मिळाला ना की मग काही टेन्शन नाही. आमच्या घरी आनंदी आनंद असणार आज. ते विचार आले आणि तो खुश झाला. हो ना, मग तसंच होणार. मी सुद्धा प्रार्थना करते, ती असं म्हणाल्यावर तो हसला. ओ, साईट ओपन झाली, द्या लवकर नंबर. अमितने पटकन पेपर पुढे धरला. हां, घ्या घ्या. अमितने आपल्या फिंगर क्रॉस करून घेतल्या. बाप्पा, प्लीज चांगला रिझल्ट येऊ दे. सारखं सारखं तो तेच बोलत होता. तिला हसू येत होतं. पहिल्यांदा सईचा रिझल्ट पाहिला आणि त्याला आनंद झाला. 65%. वा, लगेच सईला फोन करून सांगतो मी. तुम्ही तोपर्यंत तेजसचा पहा. तिने लगेचच तेजसचा पण पाहिला. 76%. तेजसचा रिझल्ट पाहून तर अमितला जास्तच आनंद झाला. तो जवळजवळ किंचाळलाच. ये, तो एवढ्या जोरात किंचाळला की आजूबाजूचे सगळे लोक त्याच्याकडे पाहत राहिले. शेखरचं पण त्याच्याकडे लक्ष गेलं. अमित आणि अवनी दोघे उभे आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आहे. दोघंही एकमेकांना हात मिळवून शेक हँड करतायत. पाहून शेखरला आश्चर्य वाटलं. थोडासा धक्का पण बसला, जरा राग पण आला. तो चटकन उभा राहिला, बाहेर आला. कॉंग्रॅच्युलेशन्स अमित. सई आणि तेजसला पण माझ्याकडून सांगा हं, अवनी म्हणाली. हो नक्की. दोघेही अजून हात मिळवतच होते. शेखर बाहेर आला आणि अमितच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने जरा अमितकडे पाहून डोळे मोठे केले. अमितने चटकन आपला हात अवनीच्या हातातून काढून घेतला. काय चाललंय इथे?
त्याने आधी अमितला विचारलं. अरे काका, सॉरी सर, रिझल्ट होता ना, तेच पाहत होतो. अमित म्हणाला. अरे हो रे, काय लागला रे? काळजीने शेखरने विचारलं. सईला 65%, तेजूला 76%. ऐकून काकाला आनंद झाला. त्याने अमितचीच पाठ थोपटली. काय सांगतोयस काय अमू? भारीच रे, बघू ना मला रिझल्ट, असं म्हणत काकाने अमितच्या लॅपटॉपकडे पाहिलं. काका, माझा लॅपटॉप हँग झालाय. यांच्या लॅपटॉपमध्ये रिझल्ट पाहिला आम्ही, अवनीकडे पाहत तो म्हणाला. शेखरला पण आनंद झाला. थँक्यू अवनी, तो म्हणाला. थँक्यू कशाला सर, उलट तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. आज घरी डबल धमाका. पेढे हवेत आम्हाला, ती म्हणाली. पेढेच का, पार्टी करूया. उद्याचं लंच माझ्याकडून, सगळ्या स्टाफसाठी. अमू, तू जरा आत ये, असं म्हणत शेखर केबिनमध्ये गेला. आता ह्याने आत का बोलावलंय? आपण अवनीबरोबर शेक हँड केलं म्हणून. पण आज काही बोलायला नको हा, नाहीतर सगळा मूड स्पॉईल करेल. घाबरत घाबरत अमित आत गेला. अमू, त्या दोघांना कळवलंस का रे? काकाने विचारलं. नाही रे, कळवणारच होतो, तेवढ्यात तू आत बोलवलंस. बरं बरं, घे, माझ्या फोनवरूनच लगेच कळवून टाक, मग मी सांगतो काय करायचं ते. अमितने फोन केला तसं सई आणि तेजसला खूप आनंद झाला. शर्वरीला पण आनंद झाला. आज संध्याकाळी पार्टी हां बाबा, सई म्हणाली. हो बच्चा, कुठे जाऊया? डेझर्ट की गोकुळमध्ये? आज डेझर्टमध्ये जाऊ, उद्या गोकुळमध्ये, ती म्हणाली. अगं, 2 दिवस कसली पार्टी? वेगवेगळं सेलिब्रेशन कशाला करायला हवं? आज एकदाच करायचंय काय ते? एक ठिकाण सांगा काय ते, शेखर म्हणाला. असं कसं बाबा? समजा आम्हाला फर्स्ट क्लास मिळाला नसता तर तुम्ही आम्हा दोघांना वेगवेगळं ओरडलं असतात ना, मग सेलिब्रेशन पण वेगवेगळंच झालं पाहिजे. सईने आपलं लॉजिक लावलं. फारच आगाऊ आहेस तू सई. आज कुठे जायचं तेवढं सांगा. थांबा, मी तेजसला विचारते, असं म्हणून तिने तेजसला विचारलं. सई, आपण गोकुळमध्ये जाऊया, मला हॉटेल आवडलं ते, तेजस म्हणाला. हां बाबा, ठरलं आमचं. आज गोकुळमध्ये, उद्या डेझर्टमध्ये. ऐकून शेखरला पण हसू आलं. बरं, संध्याकाळी तयार राहा, आपण जाऊया. मग शेखरने फोन ठेवला. अमू, साठ्यांना सांग रे, आज 4-5 किलो पेढे ऑर्डर करायला आणि स्टाफला वाटायला. आज संध्याकाळी आपणही हॉटेलमध्ये जाऊया, शेखर म्हणाला. हां चालेल काका, आपण जाऊया, आज मस्त एन्जॉय करूया. अमित पण आनंदात होता. मी माझी कामं पटापट आटपून घेतो, येऊ मी, असं म्हणत तो बाहेर पडणार तेवढ्यात शेखरने त्याला थांबवलं. अमू, जरा थांब रे, मी काय म्हणत होतो, आपण अवनीला पण घेऊया बरोबर. रिझल्ट पाहायला तिची मदत झाली आणि तिलाही किती आनंद झाला होता. शिवाय आपले आणि तिचे संबंध जरा वेगळेच आहेत. ती शशीची भाची आहे ना, आपलं थोडं जास्त सख्य आहे तिच्याशी. घेऊया का रे, शेखरने विचारलं. घेऊया काका, पण तू एवढं एक्सप्लेनेशन मला का देतोयस? बरं, तिला तू सांगतोस की मी सांगू, अमितने विचारलं. आधी तू सांग, मग ती काय बोलते त्यावर ठरवू. लगेचच तयार व्हायची नाही ती. बोलावं लागेल मला पण आधी तू विचारून घे, शेखर म्हणाला. ओके, असं म्हणत अमित बाहेर पडला. शेखरने मग शर्वरीला फोन केला. शरू, आज दिवस खूप आनंदाचा आहे नाही? सगळ्या स्टाफला पण आनंद झालाय. इथे स्टाफमध्ये आज मी पेढे देणार आहे उद्या लंच. पण माहिती आहे का, रिझल्ट पाहायला कुणी मदत केली ते? अवनीने. अमूचा कम्प्युटर हँग झाला होता म्हणून तिने वेळात वेळ काढून रिझल्ट पाहिला. तिला पण खूप आनंद झाला. मी काय म्हणत होतो ग, आज आपण पार्टी करायला जाणार आहोत ना, तेव्हा तिला घेऊया का बरोबर? शेखरने हळूच प्रश्न विचारून टाकला. हाच प्रश्न विचारायचा होता तर एवढी सगळी पार्श्वभूमी कशाला सांगितलीत मला, शर्वरीने विचारलं. तू रागावलीस का? तसं असेल तर राहू देत, नाही सांगतो तिला, शेखर पण मुद्दामूनच म्हणाला. त्याला माहीत होतं शर्वरी त्याला असा मध्ये मध्ये त्रास देत असते. नाही हो, गंमत केली. ती येत असेल तर आनंदच आहे, पण तिच्या आईची परमिशन घ्यावी लागेल ना. ती घेणार तुम्ही? शर्वरीने असं विचारताच शेखरला जरा ठसका लागला. शशीशी बोलतो मी, तो म्हणाला. बरं, मग घेऊन या संध्याकाळी तिला घरी, आम्ही वाट पाहतोय भाचीची. शेखर हसला. त्याने फोन ठेवून दिला. अवनी लॅबमध्ये होती. पहिल्यांदा अमितने विचार केला लॅबमध्ये जाऊन तिला विचारावं, पण त्याने घड्याळ पाहिलं. आता लंच टाईम होईलच.
तेव्हा ती भेटणारच, तेव्हाच निवांत बोलून घेऊया. त्याने त्याचा लॅपटॉप रिबूट करून पाहिला. आता लॅपटॉप चालत होता. मग तो अवनीची वाट पाहत राहिला. लंच आवर झाला. मग ती बाहेर आली. लंचला गेला नाहीत तुम्ही? तिने विचारलं. तुमचीच वाट पाहत होतो. ऐकून तिला जरा आश्चर्यच वाटलं. माझी? का? काही काम होतं? तिने विचारलं. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ऑफिसचं नाही. आपण कॅन्टीनमध्ये जाऊन बोलू. बरं. तिने पण मग तिची पर्स उचलली. दोघं कॅन्टीनमध्ये आले. त्यांच्या नेहमीच्या सीटवर समोरासमोर बसले. तेजस आणि सई अगदी खुश असतील नाही? तिने विचारलं. हो, दोघांनाही खूप आनंद झालाय. होणारच ना. वर्षभर आपण अभ्यास करतो. रिझल्ट छान आला की छानच वाटतं. पण माझ्याकडून न विसरता दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन सांगा. डबा उघडत ती म्हणाली. कॉंग्रॅच्युलेशन सांगायला तुम्ही स्वतः चला आमच्या घरी. अमित असं म्हणताच तिच्या भुवया थोड्या आकसल्या. तो गंमत करतोय की काय असंच तिला वाटलं. ती फक्त हसली. खरंच सांगतोय अवनी मी. मला काकाने सांगायला सांगितलंय तसं. आज तुम्ही आमच्या घरी चला. तिथून आपण हॉटेलमध्ये पार्टी करायला जाणार आहोत. तुम्हालाही सोबत यायला सांगितलंय. तो म्हणाला. तसं जरा तिला टेन्शनच आलं. सरांनी सांगितलं? पण मी कशाला? तिने आश्चर्याने विचारलं. एक तर तुम्ही रिझल्ट पाहायला मदत केली. दुसरं म्हणजे रिझल्ट पाहून तुम्हाला आनंदच झाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शशिकांत काकांची भाची आहात. म्हणजे तसे काकाचे आणि तुमचे फॅमिली रिलेशन्स आहेत ना, म्हणून. तो म्हणाला. नाही, तसं मी नाही येऊ शकत. माझी आई नाही पाठवणार मला. ती काळजीने म्हणाली. अहो, एवढं काही नाही त्यात. माझा काका बोलण्यात अगदी हुशार आहे. पटवेल तुमच्या आईला. काय? ती म्हणाली. अहो, म्हणजे माझा काका पटवून सांगेल त्यांना. अमितने पटकन आपली जीभ चावली. शब्द जरा सांभाळूनच वापरायला हवेत. मनातल्या मनात अमित बोलून गेला. तरीही नको. तुमच्या फॅमिली सेलिब्रेशनमध्ये मी काय करणार? ती म्हणाली. हां, ते पण बरोबर आहे. पण आता काकाची इच्छा होती तशी. ती तुम्हाला सांगितली मी. तुम्हाला यायचं नसेल तर आता तुम्ही डायरेक्टली काकाशी बोलून घ्या ना. असं म्हणत त्याने त्याचा डबा उघडला. खायला सुरुवात केली. अहो, मी काय बोलणार? तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव आणलात ना, मग मी तुम्हालाच सांगणार. तुम्ही समजावून सांगा सरांना. ती म्हणाली. काय सांगू? हे की आमच्या फॅमिली सेलिब्रेशनमध्ये तुम्हाला यायची इच्छा नाही असं? त्याने विचारलं. छे, तसं कसं सांगाल तुम्ही? ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही काहीतरी वेगळं कारण द्या. ती म्हणाली. जसं की? त्याने विचारलं. जसं की मला घरी काम आहे म्हणून. ती म्हणाली. पण समजा त्याने विचारलं कसलं काम, तर मग काय सांगू? अहो, सांगा काहीतरी. मला काही सुचत नाही हो. ती म्हणाली. हे बघा, तुम्ही डायरेक्टली एकतर त्याच्याशी बोला. त्या विनशीटरच्या प्रकरणावरून अजूनही माझ्या डोक्यावर टांगती तलवार आहेच. तो पुटपुटला. काय बोलताय? जरा स्पष्ट बोला की. तिने विचारलं. मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही त्याच्याशी जाऊन स्पष्ट बोला. मी काही मध्यस्थी करणार नाही. अमितने फायनल सांगून टाकलं. तुम्ही ना माझी अडचण समजूनच घेत नाही आहात. त्यांनी मला डायरेक्टली विचारलं का? नाही ना. तुमच्याकरवी मेसेज पाठवला. आता मी सुद्धा तुम्हालाच सांगणार ना. त्यांना डायरेक्टली जाऊन केबिनमध्ये कसं सांगून येऊ? मी येणार नाही. किती ऑकवर्ड सिच्युएशन होईल त्यांची आणि माझी. समजत नाही का हो तुम्हाला? ती म्हणाली. त्याला मी काय करू? तुम्ही जे कारण मला दिलं ते सुद्धा तुम्ही मला त्याला सांगू देत नाही आहात. दुसरं कारण मला सुचत नाहीये. आणि मी तरी खोटं का बोलावं? तुम्हाला काही सुचत असेल तर सांगा, नाहीतर मी खरं कारण सांगून टाकतो. तो असं म्हणाल्यावर ती बिचारी विचारात पडली. आपला एक हात गालावर ठेवत ती विचार करू लागली. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. जेवून घ्या. लंच आवर पण संपून जाईल त्या नादात. कारण शोधतो मी काहीतरी. बरं, तुम्हाला भेंडीची भाजी हवी आहे का? तिने विचारलं. नको. गवार भेंडी असं काहीच खात नाही मी. माझी काकू मला छान पनीर छोले असं काही बनवून देते. तुम्हाला हवी छोलेची भाजी? त्याने विचारलं. नको, सध्या मी भेंडीच खाते. तिने मग आपला डबा खाऊन घेतला. जेवण झाल्यावर दोघेही बाहेर पडले. काही कारण सुचलं का हो तुम्हाला? तिने विचारलं. हो, सुचलं. काय? तिने विचारलं. मी सांगतो की तुमच्या आईने परवानगी दिली नाही म्हणून. चालेल? त्याने विचारलं. चालेल तसं, पण समजा त्याने मामाला किंवा आईला फोन केला तर? तिने विचारलं.
तेच तर हवंय आपल्याला, अमित म्हणाला. का? ते का हवंय आपल्याला? तिने उलट विचारलं. म्हणजे तुम्हाला वेगळं काही कारण द्यायची गरजच नाही ना. तुमचे मामा किंवा आई काय ते कारण देऊन टाकतील. आपल्या डोक्याला कशाला कटकट हवी? मग माझा काका, तुमचा मामा आणि तुमची आई काय ते बघून घेतील. चला, आपली कटकट संपली, आपण जाऊया. तो वैतागला पाहून ती पण पुढे काही बोलली नाही. अमित जागेवर आलाय पाहून शेखरने त्याला इंटरकॉम करून बोलवून घेतलं. काय रे अमू, बोललास का तिच्याशी? काकाने विचारलं. हो बोललो, पण ती यायला तयार नाही, अमित म्हणाला. का? शेखरने विचारलं. तिची आई परवानगी देत नाही असं म्हणतेय. का? तिची आई का परवानगी देत नाहीये? शेखरने रागानेच उलट अमितला विचारलं. ते मला काय माहीत असणार काका, तू डायरेक्टली त्यांनाच विचार ना. अमित म्हणाला. हां ते बरोबर आहे, ते तुला कसं माहीत असेल. बरं जा तू, मी बघतो काय करायचं ते. अमित गुपचूप बाहेर आला. शेखरने मग शशिकांतला फोन फिरवला. काय रे शेखर, काय काम काढलंस? शशिकांतने विचारलं. अरे काम काही नाही रे, आनंदाची बातमी द्यायची होती. सई आणि तेजसचा रिझल्ट लागला. सईला फर्स्ट क्लास, तेजसला तर डिस्टिंक्शन मिळालंय आमच्या. शेखर अगदी खुश होता. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मग तर पार्टीच हवी, शशिकांत म्हणाला. अरे तीच तर करायला जाणार आहे आम्ही. संध्याकाळी येता का रे तुम्ही? बहिणींना पण घेऊन ये. प्रसाद तर तिथेच असणार, तुम्ही दोघं या, शेखर म्हणाला. आज नको रे, आज ती पण माहेरी गेली आहे आणि मला पण ऑफिसमध्ये खूप काम आहे, शशिकांत म्हणाला. बरं, मग अवनीला घेऊन जाऊ का रे? तिला पण थोडा चेंज होईल आणि आम्हा सगळ्यांना पण आनंदच होईल ती आल्यावर, शेखर म्हणाला. हां घेऊन जा, फक्त शारदाला तेवढा फोन करून सांगशील? तिचा नंबर आहे तुझ्याकडे की देऊ मी? शशिकांत इतक्या सहजपणे म्हणाला की शेखर जरा गडबडला. तू सांगून घे ना, म्हणाव तिला, काळजीचं काही कारण नाही. बिल्डिंगच्या खालपर्यंत आणून सोडणार आम्ही. तिच्या इतकीच आम्हाला पण काळजी आहे अवनीची, तो म्हणाला. बरं ठीक आहे, सांगतो मी. चल ठेवू मग? हां ठेव. शेखरने मग पुन्हा अमितला आत बोलवलं. अमित आत ये जरा. अरे काका, आज मला तू तुझ्या केबिनमध्येच का ठेवून घेत नाहीयेस? अरे बाहेर काम करायला देतच नाहीयेस तू, सारखं सारखं बोलवतोयस. आता काय झालं? अमितने विचारलं. हे बघ, अवनीला सांग, शशीशी बोललोय मी. तो कळवणार आहे तिच्या आईला. तिला संध्याकाळी आपल्याबरोबर येऊ देत. जा आता. बरं, पण आता परत बोलवू नकोस हां, माझं काम राहतं रे, अमित म्हणाला. सॉरी, आता पुन्हा आपल्याला तसदी देणार नाही राजे, या आपण, शेखर म्हणाला. तसं अमितला थोडं हसू आलं. तो बाहेर गेला आणि त्याने अवनीला काका जे म्हणाला ते सांगितलं. तिला पण आश्चर्यच वाटलं. शेखर सरांनी मामाची परवानगी घेतली तरी आपण आईला कळवायलाच हवं. थोड्या वेळाने आईला फोन करूया असं म्हणत ती कामाला लागली. पण अर्ध्या 1 तासाने शारदाचा तिच्या मोबाईलवर फोन आला. अगं आई, मी तुला फोन करणारच होते, अवनी म्हणाली. मामा काही बोलला का गं तुला? अवनीने विचारलं. हो, मामा म्हणाला जायला काही हरकत नाही, पण हे बघ, घरी जाताना काहीतरी मिठाई वगैरे घेऊन जा. एकतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी जातेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोष्ट आनंदाची आहे. काहीतरी गोडच घेऊन जा. पोचलीस आणि तिथून निघालीस की मेसेज कर मला. तशी तुझी काळजी नसायलाच हवी मला. अगदी सुरक्षित ठिकाणीच आहेस तू, पण तरीही कळवत राहा हं, असं म्हणून शारदाने फोन ठेवून दिला. किती वाजता निघायचंय आपण? अवनीने अमितला विचारलं. कुठे? गोंधळून त्याने विचारलं. पार्टीला. ऑफिस सुटल्यानंतर तुम्ही आधी आमच्या घरी यायचं, मग तिथून निघायचं. तुमच्या आईने दिली परमिशन? त्याने विचारलं. हो दिली, पण ना मला आधी मिठाई घेण्यासाठी मध्ये कुठेतरी उतरावं लागेल. जवळपास मिठाईचं दुकान आहे का कुठे तुमच्या इथे? तिने विचारलं. हो, आमच्या खालीच आहे. काजू कतली आणि रसमलाई मस्त मिळते तिथे, पण तुम्ही रसमलाईच घ्या, मला जाम आवडते ती. तो पटकन बोलून गेला. ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. अमितला आपली चूक लक्षात आली. नाही नाही, म्हणजे तसं काही म्हणायचं नव्हतं मला. उलट मी तर म्हणतो तुम्ही काही घेऊच नका, नाहीतर काकाला वाटेल मीच काहीतरी मागितलं. चॉकलेटच्या प्रकरणावरून तो आधीच धास्तावला होता. नाही, काहीतरी घ्यावं लागेल. आई म्हणाली मला तसं. असं कुणाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, ती म्हणाली. बरं ठीक आहे, मग मी दुकान दाखवतो तुम्हाला.
तुम्हाला काय वाटेल ते घ्या, पण रसमलाई चांगली मिळते. मी आपलं फक्त सजेस्ट करतोय हां, तो म्हणाला. बरं चालेल. संध्याकाळी ती फाईल ठेवायच्या निमित्ताने शेखरच्या केबिनमध्ये गेली. तिने हलकेच त्याला स्माईल केलं. अमित बोलला का तुला काही? शेखरने विचारलं. संध्याकाळच्या पार्टीबद्दल ना सर? तिने विचारलं. हो, आमच्याबरोबर आधी घरी चल, मी शशीशी बोललो आहे तसं. बरं, असं म्हणून ती बाहेर पडली. पार्टीला जायचं माहीत असतं तर ड्रेस तरी छान घालून आले असते. संध्याकाळी जायच्या आधी तिने स्वच्छ तोंड धुतलं, पफने पावडर लावली, हलकीशी लिपस्टिक लावली, केसांचा पोनी ठीकठाक केला. अगदी छान तयार झाली ती. बाहेर पडताना शेखरने अमितला सांगितलं, तुम्ही या दोघं, मी गाडी काढतो. अमितने आपला लॅपटॉप बंद केला. अवनी टेस्टिंग लॅबमध्ये होती. ती आल्यावर तो म्हणाला, चला काका थांबलाय खाली. हो, तिने पण आपली पर्स उचलली, फाईल आवरून ठेवल्या, लॅपटॉप वगैरे बंद केला आणि दोघे बोलत बोलत खाली उतरले. काकू, कोणतं टी शर्ट घालू ग? तेजसने काकूला विचारलं. कोणतंही घाल. कुठलंही घातलंस ना तेजू, तरी आज एक मोठा बॉम्ब फुटणारच आहे तुझ्यावर. काकू असं म्हणताच तेजसला एकदम टेन्शन आलं. का ग? आता काय झालं? आता काय केलं मी? त्याने विचारलं. तेजू, अवनी घरी येते आपल्या. तेजसचे डोळे मोठे झाले. का? ती काय येते आता? तिला कुणी बोलवलं? त्याने रागानेच विचारलं. काकांनी. आमच्याबरोबर पार्टीला चल असं म्हणाले तिला. मग ना काकू, मी पार्टीला येतच नाही. मी घरीच थांबतो माझ्या रूममध्ये. तो रूममध्ये जाऊ लागला. अरे अरे, असं मूर्खासारखं वागून कसं चालेल? तू आला नाहीस तरी काका विचारणारच ना. मग काय करणार? मग मी तरी काय करू काकू? ती अवनी आल्यावर पुन्हा शेकहँड वगैरे करेल, पुन्हा विंडशीटरचा विषय काढेल. मग मी काय उत्तर देऊ? मला भीती वाटतेय, तो म्हणाला. घाबरायचं काय त्यात एवढं तेजू? काय खरं कळायचं ते कळू दे एकदाचं. काय म्हणतील हे? थोडेसे चिडतील, ओरडतील. बघू तेव्हा काय होईल ते होईल. चल, जास्त टेन्शन नको घेऊस यांचं. बिचाऱ्या तेजसला यायचं तेवढं टेन्शन येतच होतं. सई मस्त तयार झाली. जीन्स शॉर्ट कुर्ती तिने घातली होती. अगदी छान आणि डिसेंट दिसत होती ती. दादा आणि बाबा आले का गं? तिने विचारलं. नाही अजून, येतील. सई, अगं अवनी पण येणार आहे. मला तर टेन्शन येऊ लागलंय, तेजस म्हणाला. अवनी? ती कशाला येते आपल्याबरोबर? सईने तोंड वेडंवाकडं करत विचारलं. सई, हे असं तोंड वेडंवाकडं करू नकोस यांच्यासमोर, नाहीतर फुकटचा ओरडा खावा लागेल, शर्वरीने समजावलं. अगं मग काय, तिचा काय संबंध? सईने पुन्हा एकदा विचारलं. शर्वरी पुढे काही बोलणार त्याआधीच दरवाजावरची बेल वाजली. जा, उघड जा दरवाजा. बाबा आणि दादाच असेल, आणि चेहऱ्यावर थोडंसं हसू ठेव. सई दरवाजा उघडायला गेली. समोर दादा, बाबा आणि मागे अवनी होती. अमितने बॅग ठेवली. तो सोफ्यावर जाऊन बसला. तेजसचं टेन्शन वाढू लागलं. अवनी आत आली. तिने पटकन सईला मिठीच मारली. कॉंग्रॅच्युलेशन सई, अगदी आनंदाने ती म्हणाली. तिचं ते जेस्चर सईला खूप आवडलं. थँक्यू अवनी, ये ना आत ये, बस. सई म्हणाली. हो, असं म्हणत अवनी पुढे झाली. मग तिचं लक्ष तेजसकडे गेलं. तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन्स, तिने हात पुढे केला. तेजसने आधी काकाकडे पाहिलं. तोही पाहतच होता. त्याने बराच वेळ हात पुढे केलाच नाही. अवनीला कसं तरीच झालं. शेवटी काकाच म्हणाला. तेजू, कॉंग्रॅच्युलेशन्स करते ना ती, थँक्यू म्हण तिला. तेव्हा कुठे तेजसने आपली 4 बोटं पुढे केली. थँक्यू असं म्हटलं. अवनी, तू बस हां, मी पाणी आणते, शर्वरी म्हणाली. नको नको मॅडम, असू देत, अवनी म्हणाली. अगं ए बेटा, मला मॅडम नको म्हणूस. मी काही तुझी मॅडम वगैरे नाही ग. मग काय म्हणू? तिने निरागसपणे विचारलं. काही म्हण, काकू म्हण, आत्या म्हण, मावशी म्हण, नाहीतर ना मामीच म्हण. शेखर ते सगळं ऐकतच होता. बरं, काकू म्हणते. हे दोघे पण तुम्हाला काकू म्हणतात ना? अवनी हसून म्हणाली. बरं अवनी, तू चहा कॉफी घेणार का ग काही? शर्वरीने विचारलं. नको नको, खरंच काही नको आहे मला, ती म्हणाली. बरं, मग 5-1 मिनिटात निघूया आपण. अहो, तुम्हाला पण फ्रेश व्हायचं असेल तर फ्रेश होऊन घ्या, शर्वरी शेखरला म्हणाली. नाही ठीक आहे, मला जरा चहा देतेस का गं? जरा थकायला झालंय मला, शेखर म्हणाला. आणते हां, असं म्हणत शर्वरी आत गेली.
खरं तर शर्वरीच्या मागोमाग तेजसला पण जायचं होतं, पण काका बाजूलाच बसला होता आणि त्याने त्याचा हात तेजसच्याच मांडीवर ठेवला होता. तेजसला आता उठता पण येत नव्हतं. अवनीने मग तेजसकडे पाहिलं. तुम्ही आजकाल येत नाही टेकडीकडे? अवनीने त्याच्याकडे पाहून विचारलं. तसा तेजसला जाम घाम फुटला. शेखरने पण मान वर करून पाहिलं. त्याचे पण डोळे आता मोठे झाले होते. काय बोलावं तेजसला सुचलंच नाही. सपोर्टला मागे काकू पण नव्हती. अमित पण इथे तिथे पाहत राहिला. सईने मात्र त्याची भीड चेपावी म्हणून त्याच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. तो एवढा का घाबरलाय ते अवनीला पण कळलं नाही. काय झालं सहजच विचारलं मी. ती असं म्हणाल्यावर उत्तर देणं आता तेजससाठी भागच होतं. तिथे येतच नाही मी कधी. त्या दिवशी फक्त एकदाच आलो होतो. तो म्हणाला. अच्छा, मला वाटलं तुम्ही सायकलिंग करायला रोज येता तिथे. ती म्हणाली. नाही नाही, तिथे कधीच येत नाही मी. काय दुर्बुद्धी सुचली आणि त्या दिवशी आलो. तोंडातल्या तोंडात तो पुटपुटला. कोणत्या दिवशी गेला होतास टेकडीकडे तू तेजस? शेखरने विचारलं. तसं त्याचं हृदय धडधडू लागलं. मागे एकदा कधीतरी गेलो होतो काका, तो म्हणाला. सर, ज्या दिवशी खूप पाऊस पडला होता ना त्याच दिवशी. म्हणजे मी ज्या दिवशी तुमच्याकडे इंटरव्ह्यूला आले होते ना त्याच संध्याकाळी. मी भरपूर खरेदी केली होती. माझी छत्री विसरले. आईचं औषध घ्यायला म्हणून मेडिकलमध्ये गेले तेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे छत्री नाही. औषध वेळेवर द्यायचं होतं. नशीब यांनी यांचं विंडशीटर दिलं, नाहीतर सगळं भिजूनच गेलं असतं सामान. ती बिचारी धडाधड बोलून गेली. शेखर तेजसकडे पाहत होता. तेजसला तर आता त्याच्याकडे पाहायची हिंमतच उरली नव्हती. हो, त्या दिवशी धाकटे राजे भिजून आले होते खरे. बरोबर ना राजे? शेखरने विचारल्यावर तेजसने मान वर करून पाहिलं पण बोलला काहीच नाही. हां, बरोबरच आहे. त्यानंतर मग ते विंडशीटर आणि सोबत चॉकलेट तू अमितला दिलंस. शेखरने मग सगळी लिंक लावली. आता त्याची नजर अमितकडे होती. अमित इथे तिथे पाहू लागला. तेवढ्यात शर्वरी चहा घेऊन बाहेर आली. अहो घ्या लवकर चहा, निघूया मग आपण. शेखरने मग चहा घेतला. काय हो, आता जाताना कसं जाऊया? गाडीत 5 जण राहू. अमूला सांगू बाईक काढायला? शर्वरीने विचारलं. नको, बाईक नको. रात्री यायला उशीर होईल. परत येताना बाईकवरचा प्रवास नको. त्यापेक्षा ऑटो करायला सांगूया. मग बाबा, मी आणि तेजू ऑटोने येऊ? सईने विचारलं. तेजसला पण तेच हवं होतं. सईने मार्ग काढल्यावर त्याला जरा बरं वाटलं. हां चालेल, तसं करा. येताना एवी तेवी आपण अवनीला ड्रॉप करणार. मग 5 जण आपण गाडीने येऊ शकू. तसंच करा. अमू, गाडी काढ जा. शर्वरी, अवनी तुम्ही पण व्हा पुढे. मी लॉक करून येतो. ते तिघे पुढे गेले. सई तेजस पण बाहेर पडले. शेखरने मग दरवाजा लॉक केला आणि सगळे बाहेर निघाले. अमित गाडी काढत होता तोपर्यंत सगळे बोलत उभे राहिले. तेव्हा शेखर तेजसकडे आला. काय घडलंय, कसं घडलंय ते सगळं आल्यानंतर सांगायचंच आहे तुला. आल्यानंतर सविस्तर बोलणार आहे तुझ्याशी मी. झालंय काय ना, आल्यापासून माझं सगळं लक्ष त्या बिचाऱ्या अमूवरच होतं. त्यामुळे तुझ्याकडे पाहायला वेळच मिळाला नाहीये मला. पण आता तुझ्याकडे पण पाहावं लागेल असंच दिसतंय मला. आल्यानंतर एकांतात बोलतो आज मी तुझ्याशी, काका म्हणाला. बिचारा तेजस घाबरला. एकांतात काय बोलणार काका? त्याने भीत भीत विचारलं. एकांतात मी तुझ्याशी काय बोलणार ते सगळ्यांसमोरच सांगू? तेजसने मग नकारार्थी मान डोलावली. नको, एकांतातच बोला. निघा आता तुम्ही पण, सांभाळून या हॉटेलमध्ये, शेखर म्हणाला. ऑटोमध्ये तेजसचं टेन्शन वाढू लागलं. अरे तेजू, काय काळजी करतोस एवढी? बाबांचं नेहमीचं असतं हे. त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही. थोडं ओरडतील, ऐकायचं सोडून द्यायचं. सई म्हणाली. नाही ग सई, मला तसं नाही करता येत. मला भीती वाटते. कधी रडू पण येतं. फार इमोशनल आहे मी. मी तुला म्हटलं ना, आमचे आई बाबा आम्हाला कधी ओरडलेच नाहीत. त्यामुळे आता असं कोणी ओरडलं तर अगदी टेन्शन येतं मला, तो म्हणाला. पण तेजू, असं राहून कसं चालेल? बाहेर सगळी अशीच माणसं असणार. त्या सगळ्यांना तू घाबरत राहणार का? अरे जिथे ऐकायचं तिथे ऐकून घ्यायचं. जिथे बोलायचं तिथे बोलायचं. बिनधास्त राहायचं. राहता राहिला प्रश्न बाबांचा. मी तुला एक आयडिया सांगते. रात्री आपण घरी गेलो ना की बाबा तुला त्यांच्या रूममध्ये बोलवणार. त्यांनी बोलवायच्या आधीच तू त्यांच्या रूममध्ये जा आणि सॉरी म्हणून टाक.
सरळ सांग, मला भीती वाटली म्हणून खरं बोलता आलं नाही. एवढं जरी तू मान्य केलंस ना तरी फार ओरडणार नाही तुला. खरंच सांगतेय, ती म्हणाली. खरंच सई, त्याने विचारलं. अरे अगदी खरं. मला माहिती आहे ना, त्यांना डील कसं करायचं त्या सगळ्या ट्रिक आणि टॅक्टिक शिकले मी. तेजस तिच्याकडे कौतुकाने पाहतच राहिला. ही अवनी आपल्याला भेटल्यापासून नुसते प्रॉब्लेम्सच होत आहेत. मनातल्या मनात त्याचं बोलणं सुरू होतं. जेवताना मग शेखर काकांनी विषय काढला. अवनी, ऑफिस कसं वाटतंय ग तुला? स्टाफ चांगला आहे ना आपला? हो सर, सगळं छान आहे. काम पण आवडतंय मला. छान छान. लवकरच त्या डिपार्टमेंटची तू जबाबदारी घेऊ शकशील, खात्री आहे मला, शेखर म्हणाला. तशी ती हसली. शशी सांगत होता, तुझा आवाज चांगला आहे, तू गाणं शिकली आहेस. आम्हाला ऐकव केव्हा तरी, शेखर म्हणाला. ती काही बोलली नाही, फक्त हसली. सगळ्यांनी खायचे पदार्थ मागवले. सोबतच अमितने लस्सी, तेजसने, सईने कोल्ड ड्रिंक आणि अवनीने ताक मागवलं. अमित तिच्या समोरच बसला होता. ताक आल्या आल्या तिने ताकाचा ग्लास आपल्याकडे खेचून घेतला. अमितला लक्षात आलं. त्याला हसू आलं. ती पण मग हसली. सगळ्यांच्या छान गप्पा झाल्या. संध्याकाळ सगळ्यांनी मस्त एन्जॉय केली. बरं, मी काय म्हणतो अमू, इथून अवनीचं घर जवळच आहे. तिला बिल्डिंगच्या खाली ड्रॉप करून ये तू, काकाने सांगितलं. काका, तेजसला सांग ना. अमितचं सगळं लक्ष आता फोनवर होतं. 9:30 वाजत आले होते. घरी जाईपर्यंत मोबाईल काकाकडे द्यावा लागणार होता. त्याला लवकरात लवकर घरी पोचायचं होतं किंवा मग इथूनच जाऊन कुठून तरी कीर्तीला फोन करायचा होता. अमू, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. उठ, बिल मी भरतो आणि आम्ही बाहेर थांबतोय, शेखर म्हणाला. असू देत ना सर, इथून ऑटो करून जाईन मी. चालत सुद्धा जाऊ शकते, फार अंतर नाही. 4-5 मिनिटात पोचेन मी घरी, अवनी म्हणाली. नाही नाही, तसं नाही. रात्र झाली आहे आणि तुझी जबाबदारी आमच्यावर आहे. तू सुखरूप पोचलीस की एक मेसेज टाक. सांगितलेलं कळतंय तुला अमू, उठ लवकर. अमित मग उठला. अवनीने सगळ्यांना बाय केलं आणि मग ती बाहेर अमित बरोबर गाडीत येऊन बसली. उगीच माझ्यामुळे त्रास झाला नाही का तुम्हाला, तिने विचारलं. मग काय, आता काही पर्याय आहे का त्याच्यावर, अमितने वैतागून म्हटलं. तिला जरा आश्चर्यच वाटलं. हे पहा, तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ. मी ऑटोने जातेच कशी, असं म्हणत ती उतरू लागली. आता ही ऑटोने गेली तर काका आणखीन भडकणार. म्हणून अमित म्हणाला, अवनी सॉरी, तसं म्हणायचं नव्हतं मला. ॲक्च्युली ना माझ्या पाठीत खूप दुखतंय, म्हणून मी म्हणत होतो की तेजसला येऊ दे. पण काका ऐकत नाही कधी. तुमच्यावर राग नाही तसा, सॉरी, कसा ना. मग ती हसली, बसली. अगदी 2 मिनिटातच तिचं घर आलं. फॉर्मॅलिटी म्हणून ती म्हणाली, वर येणार का, आईशी भेटणं होईल. नको, आता बाकी सगळेजण वाट पाहतायत ना, पुन्हा केव्हा तरी. बाय, गुड नाईट, असं म्हणून त्याने गाडी वळवली. ती तिच्या घरी आली. अमितने मग गाडी पुन्हा हॉटेलपाशी आणली. सगळेजण गाडीत बसले. बसताना सई समजूतदारपणे म्हणाली, तेजू, आज तू पुढे बस दादाच्या बाजूला, मी बसते मागे आईबाबांबरोबर. पण तेवढ्यात शेखर म्हणाला, नको, आज तूच पुढे बस, तेजूशी मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. मग सई गुपचूप अमितच्या बरोबर पुढे बसली. मागे तेजस काका आणि काकूच्या मध्ये जाऊन बसला. त्याला भीती वाटू लागली होती. तेजसशी बोलायची हीच योग्य वेळ असं शेखरला वाटलं असावं. हां, सांग रे, काय झालं होतं त्या दिवशी, शेखरने असा प्रश्न केल्यावर तेजस घाबरला. शर्वरी पण गोंधळली. अहो, कशाबद्दल बोलताय तुम्ही, तिने विचारलं. तुला माहीत नाही शरू, नसेल माहीत तर आश्चर्यच आहे, पण कळेल. सांग रे पटकन, परत तेच विचारायला लावू नकोस मला. शेखरचा आवाज चढला. तेजसने आधी काकूकडे पाहिलं आणि मग शेवटी बोलायला सुरुवात केली. त्या दिवशी सायकल घेऊन टेकडीपाशी मी गेलो होतो. खूप पाऊस पडत होता. एका मेडिकलच्या छज्जाखाली उभा राहिलो. तिथेच ती मुलगी म्हणजे अवनी फोनवर तिच्या आईशी बोलत होती. अर्जंटली तिला औषधं पोचवायची होती. मग मला दया आली आणि म्हणून मी माझं विंडशीटर तिला देऊन टाकलं, तो म्हणाला. मग माझ्याशी खोटं का बोललास तू, शेखरने अधिकच आवाज चढवल्यावर तो जरा घाबरलाच. अहो जाऊ दे ना आता, तसं करायला मीच त्याला सांगितलं होतं. असं अनोळखी मुलीशी बोललास, तिच्याशी मैत्री केलीस, तिला विंडशीटर दिलंस, हे काकांना सांगितलं तर काका चिडतील, असं मीच म्हटलं होतं त्याला.
तसंही पहिल्यांदा जेव्हा तिला तो भेटला ना, तेव्हा ना तिला त्याचं नाव माहीत होतं ना ह्याला तिचं. म्हणून म्हटलं विषय तिकडच्या तिकडे संपवून टाका. पण नेमकी ती अवनी निघाली आणि हे आम्हाला ऑफिसमध्ये कळलं. शर्वरी म्हणाली. शेखरने मग शर्वरीकडेच रागाने पाहिलं. मुलांना शिस्त लावायच्या आधी ना शरू, तुलाच ती लावली पाहिजे असं मला वाटतंय. चक्क खोटं बोलायला सांगतेस तू त्यांना, तेही माझ्याशी. उद्या कोणतं प्रकरण अंगलट आल्यावर काय करणार आहोत आपण? हे गाव शहर त्यांच्यासाठी नवीन आहे. कोण लोक कसे असतील काय माहीत. आजकाल तर कायदे सुद्धा मुलींच्या बाजूने आहेत. मुलांसाठी गड किल्ले काय, घर काय आणि ड्रम काय, काही सेफ नाही. अशा परिस्थितीत आपण जरा जपून वागायला नको का? पुन्हा असं व्हायला नको आहे. शर्वरीला पण चूक कळली. सॉरी, पुन्हा नाही होणार असं. पण आता जाऊ दे ना, मुलांचा मूड स्पॉईल नका करू. शेखर पुढे काही बोलला नाही. अमितचं सगळं लक्ष आज घड्याळाकडे होतं. 9:45 व्हायला आले होते. कीर्तीला फोन करायला मिळेल की नाही असंच त्याला वाटत होतं. उगीच चुकून तिनेच इथे करायला नको. घर आलं तसे सगळेजण उतरले. अमित आधी बेडरूममध्येच गेला. त्याने चटकन कीर्तीला फोन केला. बराच वेळ रिंग झाली पण तिने काही फोन उचलला नाही. ही पण काय करत असते कुणास ठाऊक. तेवढ्यात सई त्याला बोलवायला आली. दादा, आई बोलवते तुला. त्याने पटकन फोन कट केला आणि खिशात टाकला. तो बाहेर आला. काय ग काकू, बोलवलंस मला? हो रे अमू, मला ना जरा ते वरचं सामान काढून पाहिजे. देतोस जरा? हां देतो ना. थांब, मोबाईल ठेवून आलो. खिशातून मोबाईल पडायला नको म्हणून त्याने तो बाहेर नेऊन ठेवला. काकूंनी त्याच्याकडून वरच्या कोणत्या तरी 4-5 बॅग्स काढून घेतल्या आणि म्हणाली, जरा तसाच थांब रे, नको असलेल्या बॅग पुन्हा वर ठेवून दे. काकूने काही बॅग तपासल्या. तिला लागणारं सामान काढलं. पुन्हा त्या बॅग्स अमितकडे वर ठेवायला दिल्या. थँक्यू रे अमू, काकू म्हणाली. थँक्यू काय त्यात? पण काकू, आज पार्टी मस्त झाली ना? त्याने विचारलं. हो रे, मजा आली. पण हे चिडले ना ते व्हायला नको होतं. बिचारा तेजस अगदी घाबरून गेला. तेवढ्यात सई पण तिथे आली. काय गं, तेजू कुठे आहे? शर्वरीने विचारलं. वेडाच आहे, बाबांना पुन्हा पुन्हा जाऊन सॉरी म्हणतोय. घाबरलाय ना तो, सई म्हणाली. आता पुन्हा कशाला सॉरी म्हणायला जायचं त्यांना? शर्वरी वैतागत म्हणाली. पण तेजसला आपल्या वागण्याचं वाईट वाटत होतं. काका, चुकलं माझं, पुन्हा तसं नाही होणार. सॉरी, तेजस शेखरला जाऊन म्हणाला. तसं व्हायला नकोच आहे पुन्हा. उगीच मुलींच्या मागे मागे करायचं नाही हा तेजस. आता तू तो ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स करणार आहे. तिथे अनेक मुलं मुली भेटणार तुला. हे बघ, आपण शिस्तीत जायचं, शिस्तीत राहायचं आणि शिस्तीत घरी परत यायचं. लगेच मुला मुलींच्या त्या टार्गेट ग्रुपमध्ये मजा मस्ती करायची नाही. सगळं लक्ष अभ्यासावर आणि करिअरवर फोकस करायचं. समजलं तुला? हे बघ, तू शाणा आहेस. तुला मला फार ओरडावं लागत नाही. अमूसारखा चिडका नाहीस तू. सईसारखा हट्टी पण नाहीस. म्हणूनच त्या दोघांपेक्षा मला तू जास्त आवडतोस. पण तरीही तू चुकलास तर मी तुलाही रागावणारच. त्यामुळे आपल्याकडून चुकी घडणारच नाही असंच तू पहा. शेखरने अगदी शांत शब्दात समजावलं. हो काका, मी आता असंच वागेन. बरं, आता कशाला आला होतास तू? शेखरने विचारलं. मोबाईल द्यायला. 10 वाजायला आले ना. शाबास, तू एकटाच वेळेवर द्यायला येतोस मोबाईल. बाकीचे 2 शहाणे कुठे आहेत? ते शहाणे कुठे आहेत मला माहीत नाही, पण सईने तिचा मोबाईल मला द्यायला दिलाय आणि दादाचा मोबाईल इथेच आहे. हा काय? हां, आण तिघांचे मोबाईल आण आणि आता जा झोपायला. मीही जाऊन झोपतो आता. शेखरने मग मोबाईल घेतले आणि तो बेडरूममध्ये गेला. थोड्या गप्पा मारून अमित पण बाहेर आला. त्याला पण झोप आली होती. जांभया देत तो त्याच्या बेडरूममध्ये आडवा पडला आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं आपला मोबाईल बाहेरच राहिलाय. तो चटकन बाहेर आला. हॉलमध्ये पाहिलं, मोबाईल दिसत नव्हता. त्याने इथे तिथे पाहिलं, मोबाईल शोधू लागला. मोबाईल तर कुठेच दिसत नव्हता. त्याच्या काळजात एकदम धस्सत झालं. मोबाईल कुठे गेला? तो आधी सईच्या रूममध्ये गेला. तिला विचारलं, सई, माझा मोबाईल पाहिलास का गं? नाही रे दादा. बरं मग एक काम कर, तुझ्या मोबाईलवरून मला जरा रिंग कर ना. तो म्हणाला. अरे माझा मोबाईल मी तेजूला दिला होता. 10 वाजता बाबांकडे द्यावा लागतो ना म्हणून.
अरे बापरे, मग तेजूचाही मोबाईल आता काकाकडे असणार. आता काय करू मी? काळजीने अमितने विचारलं. तेजूला विचार, त्याला माहीत असेल. मग अमित त्याच्याकडे गेला. तो झोपला होता. आता याला कसं उठवणार? तरी पण उठवावंच लागेल. तेजू, उठ जरा. तेजस गडबडीने उठला. अरे, माझा मोबाईल पाहिलायस का तू? डोळे चोळत तेजस म्हणाला. हो, काकाने घेतला तो. 10 वाजले होते ना, म्हणून. अरे, असा कसा घेतला? स्विच ऑफ पण केला नव्हता तो. कुणाचा फोन आला म्हणजे? अमितचे हातपाय आता लटपटू लागले. अरे, कुणाचा फोन आला तर काका घेतील ना. आणि तसं एवढ्या रात्री कोण फोन करणार आहे? तू चिंता नको करूस, झोप तू, असं म्हणून तेजस झोपून गेला. आता जर आपण काकाकडे फोन मागायला गेलो तर त्याला डाऊट येणार. अरे देवा, कीर्तीला आपला मिस कॉल दिसला तर ती परत फोन करणार. आज काही खरं नाही. देवा, वाचव मला. काका काकूच्या बेडरूमकडे पाहिलं. बहुतेक ते दोघं पण झोपून गेले होते. जाऊ देत, एवढ्या रात्री कीर्ती फोन करणार नाही. आपण पण झोपूया आता. काय होईल ते पाहूया उद्या. चला मंडळी, आपणही उद्याच पाहूया काय होतंय ते. तुम्ही कमेंट करत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. भेटू उद्या.